नमस्कार. गुढीपाडवा हिंदू वर्षाचा पहिला दिवस अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जाणारा सण. हा गुढीपाडवा सण नक्की का बरं साजरा करतात? आपल्याला येणाऱ्या पिढीला याबद्दलची माहिती आहे का? आपणच आपल्या मुलाबाळांना आपल्या सणांचं, आपल्या उत्साहाचं महात्म्य हे समजावून सांगायला हवं, जेणेकरून आपल्या पवित्र आणि महान संस्कृतीचं महात्म्य त्यांनाही माहीत होईल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडवा हा सण का बरं साजरा केला जातो, गुढीपाडवा का करतात याची पौराणिक कथा आणि वैज्ञानिक कारण. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नक्की काय केलं जातं गुढीपाडव्याला? तर प्रत्येक जण आपल्या घराबाहेर एक उंच काठी उभा करतो. त्याला साडी किंवा ब्लाऊज पीस घातला जातो. त्यालाच गुढी असं म्हणतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार गुढी हे विजयाचं प्रतीक आणि समृद्धीचं प्रतीक आहे. ज्या घरासमोर गुढी असते त्या घरातील लोकांना विजय मिळतो असं मानलं जातं. वेदांग ज्योतिष नावाचा एक ग्रंथ आहे. या ग्रंथानुसार संपूर्ण वर्षभरात 3.5 शुभ मुहूर्त असतात. या 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. म्हणूनच या दिवशी लोक नवीन वस्तूची खरेदी करतात आणि नवीन शुभ कार्याला देखील सुरुवात केली जाते. गुढीपाडवा का साजरा करतात? तर जो शालिवाहन शकाची सुरुवात दर्शवतो. त्या शालिवाहन राजाने शत्रूवर विजय मिळवल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हा विजयोत्सव साजरा केला जातो. दुसरे पौराणिक कारण म्हणजे ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वनिर्मिती केली आणि सत्ययुगाची सुरुवात झाली. तिसरे कारण म्हणजे प्रभू रामचंद्र 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परतले. तेव्हा अयोध्येकरांनी गुढी उभारून आनंद उत्सव साजरा करून त्यांचे स्वागत केले होते. आता आपण पाहूयात की गुढी उभारण्याबद्दल वैज्ञानिक कारण काय आहे. आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे आणि आपण पाहिलं तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कडुलिंबाची पाने वाटतो, त्यामध्ये गूळ टाकतो. वैज्ञानिकदृष्ट्या हे मिश्रण खाल्ल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होत असते. या ऋतूमध्ये तापमान खूप वाढलेलं असतं, त्यामुळे आपल्या शरीराला उष्णतेचा त्रास कमी होण्यासाठी हे गुढीपाडव्याच्या दिवशी खाल्ले जातात. आपले हे सण आहेत, यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन पण असतो, केवळ तो आपल्याला माहीत नाही इतकंच. आपले पित्त कमी होते, त्वचा रोग कमी होतात, पचनक्रिया सुधारण्यासाठी पण याचा उपयोग होतो. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.